चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंचवटीतील वाघाडी येथून अटक केली आहे। सविस्तर वृत्त असे, बँकेची रिकव्हरी करणारे दिगंबर नारायण आहेर हे दिनांक 5/1/2024 रोजी पंचवटीतील संजय नगर वाघाडी येथे कलेक्शन गोळा करीत असताना गौरव पोटिंदे व सौरभ परब यांनी त्यांच्याकडील बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करत असताना आहेर यांनी विरोध केला असता त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याने पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 8/2024 भादवी कलम 394 34 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे संशयित हे संजय नगर वाघाडी पंचवटी येथे असल्याचे समजतात गुन्हे शाखेचे दीपक नाईक, सागर कुलकर्णी, संदीप मालसाने, घनश्याम महाले व विष्णू जाधव अशांनी सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांनी ही कामगिरी बजावली आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत आहेत। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।